कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर विजयी। चला ज्ञानेश्वर जमदाडे अमरावती लाल पट्टी आणि बाळू बोडके नाशिक जिल्हा निळी पट्टी माती आखाडा क्रमांक 2 वरती। या ठिकाणी उपसरपंच सुरेश श्रीरंग आभाळे पाटील आपलं स्वागत। हवेली तालुका शिक्षक संघटनेच्या पतसंस्थेचे चेअरमन विजय रोहिदास काळे आपलं स्वागत। वस्ताद ज्ञानेश्वरजी मांगडे मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे वस्ताद, त्यांच्या समूहात आलेल्या सर्व मित्र परिवाराचं स्वागत। पैलवान महेशजी आवाळे, पैलवान भारत काळे, पैलवान सुनीलजी काळे, पैलवान लहूजी बेंदे, पैलवान गोकुळजी आवाळे, हार्दिक स्वागत। सर महाराष्ट्र केसरीच्या प्रेक्षणीय कुस्त्या चालू आहेत। विनंती आहे तांत्रिक कमिटीकडनं अजून एक प्रेक्षणीय लढत। ज्ञानेश्वर जमदाडे प्रचंड देह असतील आपल्याला ज्ञानेश्वर जमदाडे उर्फ तडफदार मल्ल नाशिकचा बाळू बोडके, सरपंच म्हणून काम पाहतील आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मारुती तात्या सातव, साईड पंचाच्या भूमिकेत संभाजी निकाळजे आणि आखाडा प्रमुख रोहिदास आमले। चला दुसरी एक प्रेक्षणीय लढत सुरू होते। ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे विरुद्ध नाशिकचा तडफदार मल्ल बाळू बोडके। गादी विभाग महाराष्ट्र केसरी चालू कुस्तीनंतर तयार राहायचंय। प्रतीक जगताप पुणे जिल्हा लाल कॉस्ट्यूम, ओम जाधव छत्रपती संभाजीनगर मेघराज भाऊ निळा कॉस्ट्यूम। सलामी झडतीये। संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉस्ट्यूम परिधान केलेला जय पाटील सोलापूर विजयी। बरोबर 7:45 वाजता दुसऱ्या फेरीला प्रारंभ होणार आहे आणि काल ज्यांचे वजन झालीत त्यांच्या अंतिम फेरीच्या लढती महाराष्ट्र केसरीची प्राथमिक फेरी संपल्याबरोबर लगेच सुरू होणार आहे। पहिल्यांदा तयारीला लागा। पहिल्यांदा ब्रॉन्झ पदक आणि नंतर सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या लढती होतील, नोंद घ्या। आणि त्याप्रमाणे कालच्या वजन गटाचे पैलवान 57 किलो ताबडतोब तयारीला लागा। महाराष्ट्र केसरी गादी विभाग प्रतीक जगताप पुणे जिल्हा लाल कॉस्ट्यूम, ओम जाधव छत्रपती संभाजीनगर निळा कॉस्ट्यूम। दोन्ही कुस्तीगीरांना पहिला पुकार। अनेक गदेंचा मानकरी महाराष्ट्र केसरी गटामध्ये तुल्यबळ लढती करणारा प्रचंड ध्येयस्तीचा माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडे विरुद्ध चपळ चित्ता म्हणून ज्याची सर्वत्र ओळख आहे, कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो असा बाळू बोडके। मूर्ती छोटी पण कुस्तीतली कीर्ती मात्र महान आहे असा बाळू बोडके विरुद्ध ज्ञानेश्वर जमदाडे। महाराष्ट्र केसरी गटाची एक तुल्यबळ लढत। ओम जाधव छत्रपती संभाजीनगर निष्क्रियता जाहीर होतीये माऊली जमदाडेला। पैलवान कुस्ती करा सरपंचाचा इशारा, ज्याला पॅसिव्हिटी म्हटलं जातं। कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल प्रथमतः समज दिली जाते आणि जर आक्रमकता धारण केली नाही एकेरी पटाची पकड, ताबा मिळवण्याचा माऊलीचा प्रयत्न। परंतु मी आत्ताच नमूद केलं चपळ चित्ता म्हणतात त्याला, नाही ताबा मिळवून दिला पकडीतनं सुटत लढत समोरासमोर। छत्रपती संभाजीनगर संघ व्यवस्थापक कुस्ती करा, लक्ष द्या। अद्याप गुणांचं खातं ओम जाधव उघडलेलं नाही। छत्रपती संभाजीनगर दुसरा पुकार। आणि आता निळा कॉस्ट्यूम धारण निळा पट्टी धारण केल्या कुस्तीगीराला सरपंच निष्क्रियता जाहीर करतायत। आक्रमक व्हा, छत्रपती डाव करा, संभाजीनगर संघ व्यवस्थापक गुण मिळवा। संपलेल्या पहिल्यांदा समज आणि आता 30 सेकंदाची निष्क्रियता वेळ। या 30 सेकंदामध्ये ज्ञानेश्वर जमदाडे यांनी गुण घेतलाच पाहिजे, अन्यथा 30 सेकंदानंतर निष्क्रियतेची वेळ संपल्यावर
बाळू बोडके यांना 1 गुण मिळेल. पैलवान आक्रमक व्हा. ओम जाधव ऍक्टिव्हिटी पिरियड. छत्रपती विनायक संभाजीनगर चन्ने सांगली तिसरा लालपावली आणि आक्रमक होतोय. कल्पेश गैरहजर पाटील जळगाव, आणि निळ्या प्रत्येक पट्टीमध्ये. लढतीच्या दरम्यान स्टेप आउट. पुढे चाल. रेड झोनच्या बाहेर निळी पट्टी धारण केलेल्या बाळू बोडकेला 1 गुण. पैलवान कुस्ती करा. प्रदीप बेरे सोलापूर लाल कॉस्ट्यूम. प्रदीप सतपाल शिंदे थोडं माईक कंट्रोल. पुन्हा एकदा आहा डाव करण्याचा प्रयत्न, परंतु माऊलीनं ताबा मिळवला. 2 गुणांची वसुली आणि पाठोपाठ भारंदाज धाव करून पुन्हा 2 घेतलेत. असा निर्णय पंचाचा. कुस्तीचा गुणफलक 4-2. पॅसिव्हिटीचा टाइम संपला म्हणून बाळूला 1 गुण दिलेला आहे. 4-2. प्रदीप बेरे चॅलेंज आहे का? सोलापूर कशाबद्दल? नाही, कुस्तीगिराकडनं मनाई आहे. चॅलेंज परत करा. प्रदीप बेरे सोलापूरला. खेळणाऱ्या प्रदीप, यस यस खेळणाऱ्या कुस्तीगीराला अधिकार असतो. त्याच्या मार्गदर्शकानं जर चॅलेंज केलं तर तो नाकारू शकतो. बाळूनं चॅलेंज पुन्हा मागितलंय. सर. 4-2 गुण फलकावर कुस्ती पुढे चालू. कृष्णा गुट्टे नांदेड विजयी. अण्णासाहेब तिडके लाल कास्टूम आणि हर्षद काळाने कल्याण निळा कास्टूम मॅट क्रमांक 2 वरती चला पैलवान. माझा माईक बंद असला की कुस्ती पुकारत चला. चला अण्णासाहेब विनायक तिडके आणि चांगले, हर्ष काळाने चला. पहिल्या फेरीची समाप्ती आणि 4-2. कल्पेश फलक. पाटील जळगाव, माऊली निळ्या पट्टीमध्ये जमदाडेंच्या खात्यामध्ये 4 गुण आहेत. तर बाळू बोडके 2. कुस्तीचा गुणफलक 4-2. मध्यांतर. माती आखाडा क्रमांक 1 वरती 79 किलो वजन गटातली दुसरी फेरी चालू होती. आता विकास दुधारे छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये तुम्ही तयार व्हा. अतुल मगदूम कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. सुदर्शन खोतकर अहिल्यानगर लाल पट्टीमध्ये चला आणि सुबोध पाटील पालघर निळ्या पट्टीमध्ये माती आखाडा क्रमांक 2 वरती ताबडतोब यायचा आहे. यशराज माती आखाडा क्रमांक 1 वरती 79 किलो वजन गटातली दुसरी फेरी लगेच चालू होते. यशराज आंबराळे पिंपरी चिंचवड लाल. संस्कार लटके रत्नागिरी निळा तयार राहायचे. विकास दुधारे छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये तयार व्हा. अतुल मगदूम कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. पाच 2. कुस्तीचा गुणफलक लाल 5 निळा 2. आक्रमक होतोय बाळू बोडके आणि दरम्यान 2 गुणांची पकड. सरपंच आखाडा आपल्या- प्रमुख जज तिघांकडनं एकत्रित निर्णय आलेला आहे 2 गुणांचा. तुमची जर तक्रार असेल तर पैलवान अपील करा. संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक चन्ने सांगली विजय. दाखवा विकास दुधारे छत्रपती माईक संभाजीनगर जरा होल्ड करा थोडा. लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या कुस्तीगिरानं चॅलेंज केलंय. पंचांच्या निर्णयावर अपील केलंय. दाखवा. कंटिन्युटी. चला कंटिन्युटी ऑफ ऍक्शन आहे. कोणी टेकलेली आहे. धोकादायक स्थिती. ब्ल्यूला दिलेले 2 गुण बरोबर आहेत. चॅलेंज लॉस्ट. ब्ल्यूला 1 मोर पॉइंट. अजून 1 गुण. झोनवरची ऍक्शन. धोकादायक स्थितीत पैलवान 2 गुण.
5-5 समान गुण फलक. परत एकदा आक्रमणामध्ये माऊली जमदाडे स्टेप आउट, म्हणजे लाल पट्ट्याच्या बाहेर गेला. बाळू बोडकेला 1 गुण, गुणांची नोंद 5-6, 1 गुणाची आघाडी. अद्याप कुस्तीचा 1 मिनिट 50 सेकंदाचा वेळ शिल्लक. पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असलेला माऊली दुसऱ्या फेरी मात्र फेअर प्ले, फेअर प्ले. पैलवान विसलकडे लक्ष द्या, विसलकडे लक्ष द्या. सरपंचाची विसल पहिली, त्याच्यानंतर तुम्ही आक्रमण करताय. पाच 6. आपली पिछाडी भरून काढण्यासाठी माऊली आक्रमक होतोय. आणि पुन्हा एकदा ताबा मिळवत बाळू बोडकेचे 2 गुण. 5-8. मी कुस्तीच्या सुरुवातीलाच नमूद केलं होतं, कधीही काही करू शकतो असा हा नाशिकचा तडफदार मल्ल बाळू बोडके. अनेक मैदानांमध्ये प्रेक्षणीय लढती केलेल्या आहेत, अनेक चांगल्या मल्लांवर त्यानं विजय मिळवलेले आहेत. आणि आता ही 3 गुणांची आघाडी. अखेरचे 30 सेकंद. कुस्तीचा गुणफलक 5-8. दोन्ही मार्गदर्शक आपापल्या कुस्तीगीराला गुण मिळवण्यासाठी सांगतायत. यशराज आंबराळे पिंपरी चिंचवड लाल, संस्कार लटके रत्नागिरी निळा तयार राहायचंय. पुन्हा एकदा तीच स्थिती दुहेरी पटाला लागला, तिथेच त्याला थांबवलं आणि चपळाईनं पाठीवर जात पुन्हा 2 गुण घेतले ताबा मिळवत. गुण फलक 5-10. तर 5 गुणांच्या आधिक्यानं सरपंच या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान केला जातोय. वस्ताद पैलवान ज्ञानेश्वर मांगडे यांचा सन्मान केला जातोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी या विभागाचे लोकप्रिय आमदार पैलवान ज्ञानेश्वर आबा कटके, संग्रामदादा जाधवराव, त्याचप्रमाणे बाळासाहेब सातव सर, ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख केलेला आहे, वस्ताद पैलवान ज्ञानेश्वर मांगडे यांचा सन्मान करण्यासाठी आपण ताबडतोब पुढे या. सुदर्शन खोतकर अहिल्यानगर चला लाल पट्टीमध्ये चला. पैलवान ज्ञानेश्वर मांगडे आपला सन्मान घेण्यासाठी पुढे या. निळ्या पट्टीमध्ये व्यासपीठावरती दुसरा सन्मान आयोजित करत आहोत. तो या विभागाचे ज्येष्ठ उद्योजक आदरणीय प्रीतमदादा खांदवे यांचा सन्मान व्यासपीठावरती आयोजित करत आहोत.